विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 बद्दल एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे। अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। कोणत्याही प्रकारचे अपडेट मिस होणार नाही ही आपली गॅरंटी आहे। तर मित्रांनो, आजच्या न्यूजपेपरला लोकमत न्यूजपेपरला महिलांना SRPFमध्ये फॉर्म भरता येणार अशी एक अपडेट व्हायरल होत आहे। काय आहे संपूर्ण न्यूज बघणार आहोत आणि एकूण जागा किती असणार आहेत, जाहिरात कुठे अटकली आहे आणि जाहिरात कधीपर्यंत येईल डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे। अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती जशा प्रकारे बघू शकत आहात, लोकमत न्यूजला ही आलेली आहे ही बातमी। तर राज्य राखीव पोलीस दलात महिलांना संधी मिळणार, काय आहे संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे ती आपण सर्वात पहिल्यांदा बघून घेऊयात। काय आहे बघू शकता। दिलासादायक रणजित सिंह मोहिते पाटलांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचं उत्तर। हा या ठिकाणी पावसाळी अधिवेशन जे चालू आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला गेला आहे, जे गृहमंत्री देखील आहेत आणि त्यांनी काय उत्तर दिलेले आहे ते सर्वात पहिल्यांदा बघूयात, त्याच्यानंतर आपण याच्यावरती चर्चा करूयात। ठीक आहे, बघू शकता। अकलूज पोलीस दलात महिलांच्या मुलांच्या बरोबरीने उत्तम प्रकारे कार्यरत असून भारतीय सैन्य दलातही महिला यशस्वी होत असताना राज्य राखीव पोलीस दलातील भरती प्रक्रियेत मुलींना संधी दिली जात नसल्याचा प्रश्न आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधान परिषदेमध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये उपस्थित केलेला आहे। त्याच्यानंतर फडणवीस साहेब उत्तर देताना त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना राज्यात गृह विभागाने महिलांना राज्य राखीव पोलीस दलात संधी देण्याचा निर्णय घेतला असून नागपूर येथील राज्य राखीव पोलीस दलात महिलांचा गट म्हणजे कंपनी स्थापन, वेगळा गट स्थापन केला जाणार, निर्माण करण्यास व त्याकरिता 144 नवीन नियमित पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्या अनुषंगाने महिलांना पोलीस दलात सहभागी करून घेण्यास समोर कार्यवाही सुरू करण्यात येत आहे। आता ही प्रत्यक्षात कार्यवाही सुरू झाली आहे की नाही कोणी सांगू शकत नाही। ही या ठिकाणी यावर्षी महिला SRPFमध्ये फॉर्म भरू शकतील की नाही हे देखील सांगता येत नाही, कारण डायरेक्टली पोलीस दलामार्फत विशेष पोलीस दलाचे जे परिपत्रक ऑफिशियल परिपत्रक आल्याशिवाय किंवा GR आल्याशिवाय आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची खात्री करू शकत नाहीत। ठीक आहे, जेव्हा ऑफिशियल परिपत्रक येईल तेव्हा अपडेट दिली जाईलच। आता दुसरा मुलांचा प्रश्न आहे की जाहिरात का येत नाही, जून जुलैमध्ये जाहिरात येणार होती तर ती का आली नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण या ठिकाणी जी फाईल आहे तयार आहे संपूर्ण या ठिकाणी, परंतु वित्त विभागाने म्हणजेच अजित पवार यांनी अजून या पदभरतीला मान्यता दिली नाही। या ठिकाणी खर्च अर्थव्यवस्थेवरती तणाव पडेल असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे। लवकरच या भरतीला ते या ठिकाणी मान्यता देतील आणि वित्त विभागाकडून मान्यता भेटल्याच्या नंतर ही जाहिरात कधीही येऊ शकते। म्हणजे माझ्या अंदाजित या ठिकाणी आता जुलै महिन्यामध्ये जवळजवळ अंदाज टाईमच लागेल, जून जुलै ऑगस्टमध्ये या ठिकाणी ऑगस्टमध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे। फक्त अंदाज आहे, ऑफिशियल परिपत्रक माझ्याकडे कोणतेही नाही आणि कोणत्याही प्रकारची अपडेट नाही। फक्त SRPF बद्दल माहिती द्यायची होती, याच्याबद्दल देखील परिपत्रक आल्याच्या नंतरच तुम्ही कन्फर्मेशन करू शकता। तर मुलांचा दुसरा प्रश्न आहे, एकूण जागा किती असणार आहे। तर या ठिकाणी नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे की विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये 13,000 पेक्षा जास्त जागा असणार आहेत। या जागा 13,000 ते 15,000 या दरम्यान असण्याची शक्यता आहे। चांगली मोठी भरती असणार आहे, सर्वांनी चांगल्या प्रकारे तयारी करा। राहिला वयवाढचा मुद्दा देखील लवकरच क्लिअर होणार आहे, त्याच्याबद्दल आपल्याकडे सध्या अपडेट नाही, परंतु या ठिकाणी मुकुल सर वारंवार त्याच्यावरती प्रयत्न करत आहेत, त्यांना यश येणारच आहे आणि खूप मुलांना वयामध्ये संधी भेटलेली बघायला भेटेल। आता कोणत्या मुलांना भेटेल कोणत्या मुलांना भेटणार नाही याच्याबद्दल मला सांगता येणार नाही। तर मित्रांनो, कोणताही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।